बुलेटिनच्या सुरुवातीलाच नागपूर हल्ल्यासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे। हल्ल्याचा सुनियोजित पॅटर्न दिसतोय। नागपुरातील राड्याच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। पेट्रोल बॉम्ब देखील फेकले, हा पूर्वनियोजित कटच होता असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्णपणे शांतता होती, पण त्यानंतर मात्र संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे। याचं कारण जवळपास एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेले आहेत। 3 डीसीपी लेवलचे लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि जसं मी सांगितलं की यातल्या एका डीसीपीवर तर थेट कुऱ्हाडीने वार हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काय झालं तरी सोडलं जाणार नाही। पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही। पोलीस शांतता प्रस्थापित करत होते, अशा वेळी पोलिसांवर केलेला हल्ला अतिशय चुकीचा आहे। आणि हेही मला माहिती मिळाली की एका विशिष्ट ठिकाणी 100-150 बाईक दररोज पार्क व्हायच्या। काल तिथे एकही गाडी पार्क नव्हती। म्हणजे काय एकही पार्क नव्हती याचा अर्थ काय? याचा अर्थ काय लावलाय? उपमुख्यमंत्री बोलतायत, हे शोभतं का? याचा अर्थ काय की जाणीवपूर्वक नियोजनपूर्वक ही साजिश होती काही विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्याची। अरे लोक तिथे जीव मुठीत घेऊन राहत होते, पोलीस येईपर्यंत असा धुमाकूळ घातला, जाळून टाकलं। संध्याकाळी जो झालेला हल्ला आहे, 3 डीसीपी लेवलचे अधिकारी जर जखमी होतात, दगडफेक होतीये, कुऱ्हाडीने हल्ला होतोय, पेट्रोल बॉम्ब कुठून येतात? पेट्रोल बॉम्ब फेकले जातात, गाड्या जाळल्या जातात, त्या ठिकाणी मोटरबाईक 4 व्हीलर गाड्या सगळ्या जाळल्या तिकडं। गेले 2 दिवस मी नागपुरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या गटाचे लोक समोर येऊन भडकवणारी वक्तव्य देताना मी पाहतोय। वृत्तवाहिन्यावर पाहतोय, वृत्तपत्रात पाहतोय, इशारे देत आहेत, धमक्या देत आहेत। इथे बाहेरून आलेले लोक नाहीत ना, डोक्याला म्हणजे त्यांची जी काय ओळख आहे, डोक्याला खूप तेल वगैरे लावून चकचकीत असं, बरं का, किती तेल, मग ते नक्की विश्व हिंदू परिषदेचे लोक आहेत किंवा संघाचे लोक आहेत आणि ते नागपूरचेच आहेत। चेहरे कळतात ना, चेहरे कळतात की। आणि हे चेहरे देवेंद्रजींना नक्कीच माहिती असणार कोण आहेत ते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघची विचारधारा अशी आहे किंवा भाजपची की छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि संभाजीराजांचं महत्त्व कमी करायचं, ही त्यांची पहिल्यापासूनची विचारधारा आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे भाजपचं कधीच शौर्याचं आणि विजयाचं प्रतीक नव्हतं आणि नाही। त्याच्यामुळे आधी विलन संपवला की हिरो आपोआप संपतो। त्याच्यामुळे विलनवरती हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोना संपवायचं, ही बहुतेक ह्यांचं एक भूमिका दिसते। महाराष्ट्राच्या जनतेनं या कारस्थानापासून सावध राहायला पाहिजे। संजय राऊत आता व्हिलनच्या भूमिकेत आहेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे ते व्हिलनचीच काळजी घेणार। हा हिरो असतो। छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे, देशाचे, हिंदुस्थानचे हिरो आहेत। संभाजीराजे आमचे आयडॉल आहेत आणि त्याच्यामुळे व्हिलन प्रवृत्ती ज्यांची आहे त्यांना व्हिलनच्या दृष्टिकोनातूनच दिसणार।